श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुम्हाला अशी एक प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी कथा सांगणार आहे, जी केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याची गोष्ट नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती देणारा एक सुंदर प्रवास आहे. ही कथा ऐकताना कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही प्रसंग आठवतील. कदाचित या कथेत तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल आणि जर मनापासून ऐकलत तर या कथेतून तुम्हाला एक नवीन आशा, नवीन धैर्य आणि स्वामींच्या चरणावर अधिक दृढ विश्वास मिळेल. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा, प्रामाणिक आणि मेहनती माणूस राहत होता. त्याचं कुटुंब लहान होतं. पत्नी सुमन, वृद्ध आई आणि एक लहान मुलगा आर्यन. माधवकडे संपत्ती नव्हती, मोठं घर नव्हतं, शेती फारशी नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट अमाप होती, ती म्हणजे स्वामी समर्थावरील अखंड श्रद्धा. दररोज पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी तो उठायचा, आंघोळ करून देवघरात दिवा लावायचा, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून शांतपणे म्हणायचा, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ही ओळ त्याच्या आयुष्याचा आधार बनली होती. गावातील लोक त्याची थट्टा करायची. "अरे माधवा, एवढी पूजा करून काय मिळालं? घरात पैसा नाही, कर्ज वाढतंय आणि तू अजूनही स्वामींचं नाव घेतोस?" माधव फक्त हसायचा. तो कधीच कोणाशी वाद घालत नव्हता. त्याचं एकच उत्तर असायचं, "स्वामी योग्य वेळी येण्याची वाट पाहत असतात. आपलं काम श्रद्धा ठेवणं." पण जीवन नेहमी श्रद्धेची परीक्षा घेतं. एक वर्ष गावात भीषण दुष्काळ पडला. शेती पूर्णपणे करपली, जमिनीला भेगा पडल्या, विहिरी कोरड्या झाल्या, पशुधन आजारी पडू लागलं. गावातील अनेक कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. माधवच्या घरातही अन्नाची कमतरता जाणवू लागली. आईला औषधं हवी होती, मुलाच्या शाळेची फी बाकी होती. पत्नी सुमनच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. एका रात्री ती शांतपणे म्हणाली, "माधव, मी तुझ्या श्रद्धेचा आदर करते, पण आता काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा. फक्त विश्वासाने घर चालत नाही." हे ऐकून माधव काही क्षण शांत राहिला. त्याने पत्नीचा हात हातात घेतला. "सुमन, मला माहिती आहे परिस्थिती कठीण आहे, पण मला खात्री आहे स्वामी आपल्याला कधीच एकटं सोडणार नाहीत." सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. ती काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव कामाच्या शोधात जवळच्या शहरात गेला. दिवसभर फिरला, एक दार ठोठावलं. कोणी म्हणालं, "कामगार आधीच आहेत." कोणी म्हणालं, "उद्या ये." कोणी तर त्याच्याकडे बघायलाही तयार नव्हतं. संध्याकाळ झाली. खिशात एकही रुपया नव्हता. पोटात अन्नाचा कण नव्हता. थकलेला माधव एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसला. तेवढ्यात त्याच्या नजरेस एक वृद्ध साधू दिसले. ते शांतपणे त्याच्याकडे चालत आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्यांनी विचारलं, "बाळा, एवढा निराश का दिसतोयस?" माधवने नम्रपणे सर्व परिस्थिती सांगितली. साधू हसले. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, "श्रद्धा कधी सोडू नकोस. स्वामी जेव्हा देतात तेव्हा कल्पनेपेक्षाही जास्त देतात." हे बोलून त्यांनी माधवच्या हातात थोडासा प्रसाद ठेवला. माधवने डोळे मिटून प्रसाद घेतला. क्षणभरानंतर त्याने डोळे उघडले, पण ते साधू तिथे नव्हते. आजूबाजूला कोणीच नव्हतं. माधव आश्चर्यचकित झाला. तो बराच वेळ त्यांना शोधत राहिला, पण ते कुठेच दिसले नाहीत. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला, हे साधू नेमके कोण होते? घरी परतल्यावर त्याने घडलेला प्रसंग पत्नी आणि आईला सांगितला. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती म्हणाली, "बाळा, कधी कधी स्वामी स्वतः वेगवेगळ्या रूपात आपल्या भक्तांची परीक्षा पाहायला येतात." माधव काही बोलला नाही, पण त्या दिवसापासून त्याच्या मनातील विश्वास अधिक दृढ झाला. काही दिवस गेले, परिस्थिती मात्र बदलत नव्हती. कर्जदार घरासमोर येऊ लागले. बँकेची नोटीस आली. गावातील लोक पुन्हा टोमणे मारू लागले, "आता तुझे स्वामी कुठे आहेत? त्यांनी मदत का केली नाही?" हे शब्द माधवच्या मनाला लागायचे, पण तो प्रत्येक वेळी डोळे मिटून स्वामींचं स्मरण करायचा. एके दिवशी त्याचा मुलगा आर्यन गंभीर आजारी पडला.
ताप इतका वाढला की गावातील डॉक्टरांनी तातडीने शहरात नेण्याचा सल्ला दिला. पण घरात एकही रुपया नव्हता. सुमन रडत होती. आई स्वामींचा जप करत होती. माधवने मुलाला मांडीवर घेतलं, त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि मनोमन प्रार्थना केली. स्वामी, माझी परीक्षा घ्या, पण या निष्पाप लेकराला वाचवा. त्या रात्री संपूर्ण घरात एक विचित्र शांतता होती. कोणीही झोपलं नव्हतं. फक्त देवघरात लावलेला छोटासा दिवा शांतपणे तेवत होता आणि त्या दिव्याच्या प्रकाशात स्वामी समर्थांचा फोटो जणू मंद स्मित करत असल्यासारखा भासत होता. माधव त्या फोटोसमोर बसला. त्याने हात जोडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या अश्रूमध्ये तक्रार नव्हती. होती ती फक्त अढळ श्रद्धा. त्याला मनापासून विश्वास होता. स्वामी भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. त्यांची कृपा उशिरा मिळू शकते, पण ती कधीच व्यर्थ जात नाही. त्या रात्री माधव स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून अखंड नामस्मरण करत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात तक्रार नव्हती. तो फक्त एवढेच म्हणत होता, स्वामी, माझ्या लेकराचे रक्षण करा. माझ्याकडे काहीच नाही, पण माझी श्रद्धा तुमच्यावर आहे. पहाट होण्याआधीच आर्यनचा ताप थोडासा उतरू लागला. सुमनने मुलाच्या कपाळाला हात लावला आणि आश्चर्याने म्हणाली, माधव, ताप कमी झालाय. माधवने स्वामींच्या फोटोसमोर डोके टेकवले. त्याला वाटले की फक्त औषधांची नाही, तर स्वामींच्या कृपेची सुरुवात आहे. सकाळी गावातील डॉक्टर पुन्हा तपासणीसाठी आले. त्यांनी आर्यनची प्रकृती पाहिली आणि म्हणाले, काल रात्रीची अवस्था पाहता मला वाटलं होतं की लगेच शहरात न्यावं लागेल, पण आता धोका कमी झालाय. काळजी घ्या, औषधं वेळेवर द्या. हे ऐकता सुमनच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. दिवस पुढे सरकत होते, पण कर्ज, दुष्काळ आणि आर्थिक संकट अजूनही संपले नव्हते. एक दिवस सावकार घरासमोर आला. तो मोठ्याने ओरडू लागला, माधवा, माझे पैसे कधी देणार? किती दिवस वाट पाहू? आता शेवटचा इशारा आहे. माधव शांतपणे म्हणाला, थोडा वेळ द्या, मी मेहनत करून तुमचे पैसे नक्कीच परत करेन. सावकार हसला, मेहनत? तुझ्याकडे काम नाही, शेती नाही आणि पैसा नाही. आता तुझी श्रद्धा तुला वाचवते का ते पाहू. हे बोलून तो निघून गेला. सुमनचे मन खचले. ते म्हणाले, माधव, मी तुझा विश्वास मोडू इच्छित नाही, पण आता भीती वाटते. माधवने तिच्याकडे पाहून शांत स्वरात उत्तर दिले, श्रद्धा म्हणजे संकट नसणे नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही धैर्य न सोडणे. दुसऱ्या दिवशी माधव पुन्हा कामाच्या शोधात निघाला. रस्त्यात त्याला एक वृद्ध गृहस्थ भेटले. त्यांच्या हातात मोठी पोती होती. ते खूप थकलेले दिसत होते. माधव क्षणाचाही विचार न करता त्यांच्या मदतीला धावला. त्याने पोती उचलली आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवली. वृद्ध गृहस्थ म्हणाले, बाळा, तू मला ओळखतही नाहीस, तरी एवढी मदत का केलीस? माधव हसून म्हणाला, मदत करण्यासाठी ओळख असावी लागते असे नाही. वृद्धांच्या डोळ्यात समाधान दिसत होते. त्यांनी माधवला जेवण दिले आणि जाताना म्हणाले, तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसाची देव नक्की काळजी घेतो. काही दिवसांनी गावात बातमी आली की जवळच्या शहरात एका नवीन धान्य गोदामासाठी विश्वासू माणसाची गरज आहे. गावातील अनेक लोक अर्ज करण्यासाठी गेले. माधवही गेला. मालक प्रत्येकाशी प्रश्न विचारत होता. जेव्हा माधवची वेळ आली तेव्हा त्याने विचारले, तुझ्याकडे अनुभव आहे का? माधवने प्रामाणिकपणे उत्तर दिले, नाही. मग तुला काम का द्यावे? माधव म्हणाला, अनुभव नाही, पण प्रामाणिकपणा आहे. मेहनत करण्याची तयारी आहे आणि विश्वास कधीही तोडणार नाही. मालक काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग हसत म्हणाला, मला हाच माणूस हवा होता. त्या दिवशी अनेक अनुभवी लोक रिकाम्या हाताने परत गेले, पण माधवला काम मिळाले. पहिल्याच महिन्यात त्याने मनापासून काम केले. वेळेवर पोहोचणे, प्रामाणिकपणे काम करणे, कोणाची फसवणूक न करणे, यामुळे मालक त्याच्यावर खुश झाला. एक दिवस गोदामात मोठी रक्कम चुकून खाली पडली. आजूबाजूला कोणी नव्हते. कोणालाही कळले नसते तर माधव ती रक्कम स्वतःकडे ठेवू शकला असता, पण त्याने एक क्षणही न दवडता ती रक्कम मालकाकडे जमा केली. मालक आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, आजच्या काळात इतका प्रामाणिक माणूस पाहिला नव्हता. माधव फक्त एवढेच म्हणाला, ही माझी नाही, दुसऱ्याची वस्तू स्वतःशी कशी म्हणू? मालकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला.
त्या संध्याकाळी मालकाने माधवला बोलावले. तो म्हणाला, आजपासून तुझा पगार वाढवतो आणि गोदामाची जबाबदारीही तुझ्याकडे देतो. माधवच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने मनातल्या मनात स्वामी समर्थांना नमस्कार केला. घरी आल्यावर त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. सुमनच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हसू उमटले. आईने स्वामींच्या फोटोसमोर साखर ठेवली. ती म्हणाली, पाहिलंस ना, स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत. हळूहळू घरातील परिस्थिती सुधारू लागली. आर्यन पुन्हा शाळेत जाऊ लागला. आईची औषधं वेळेवर मिळू लागली. घरात 2 वेळचं जेवण मिळू लागलं. पण माधवमध्ये अहंकाराचा लवलेशही नव्हता. तो रोज पहाटे उठून पूर्वीप्रमाणे स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे. एके दिवशी गोदामाच्या मालकाने विचारले, माधव, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी समाधान कसं असतं? एवढी संकटं आली तरी तू खचला नाहीस. माधव हसला. तो म्हणाला, कारण माझ्या आयुष्याचा भार मी एकट्याने उचलत नाही. तो मी स्वामी समर्थांच्या चरणी ठेवला आहे. हे ऐकून मालक काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यातही श्रद्धेची एक नवी ज्योत पेटली. मात्र जीवनाचा खरा प्रवास अजून बाकी होता. माधवला वाटत होतं की आता सर्व काही सुरळीत होईल. परंतु नियतीने त्याच्यासाठी आणखी एक मोठी परीक्षा राखून ठेवली होती. ही परीक्षा त्याच्या पैशाची नव्हती. ती त्याच्या श्रद्धेची, संयमाची आणि स्वामी समर्थावरील अढळ विश्वासाची होती. माधवच्या आयुष्यात हळूहळू आनंद परत येत होता. घरात पुन्हा हसू दिसू लागलं होतं. आईची तब्येत सुधारत होती. आर्यन शाळेत मन लावून शिकत होता आणि सुमनच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधान दिसत होतं. पण एक गोष्ट मात्र माधवने कधीच बदलू दिली नाही, त्याची दिनचर्या. पहाटे उठून स्वामी समर्थांचे नामस्मरण, देवघरात दिवा लावणे आणि मनापासून प्रार्थना करणे हे त्याच्या श्वासासारखेच झाले होते. तो नेहमी म्हणायचा, संकटात स्वामी आठवायचेच, पण सुखातही त्यांना विसरायचं नाही. एक दिवस गोदामाच्या मालकाने माधवला मोठी जबाबदारी दिली. शहरातून मोठा व्यापारी धान्य खरेदीसाठी येणार होता. लाखो रुपयांचा व्यवहार होणार होता. मालक म्हणाला, माधव, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आज संपूर्ण व्यवहार तू पहा. माधवने नम्रपणे मान हलवली. त्याने सर्व काम अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण केले. व्यापारीही त्याच्या स्वभावाने प्रभावित झाला. जाताना तो म्हणाला, तुझ्यासारखा माणूस दुर्मिळ आहे. काही दिवसांनी गोदामात एक नवीन कर्मचारी आला. त्याचं नाव होतं गणेश. सुरुवातीला तो माधवशी प्रेमाने वागत, पण हळूहळू त्याला जाणवू लागलं की मालक प्रत्येक महत्त्वाचं काम माधववरच सोपवतो. त्याच्या मनात राग निर्माण झाला. तो विचार करू लागला, जोपर्यंत माधव इथे आहे तोपर्यंत मला कधीच मान मिळणार नाही. त्या दिवसापासून त्याने माधवविरुद्ध कट रचायला सुरुवात केली. एका रात्री गोदामातील काही महत्त्वाच्या धान्याच्या पोत्यांची चोरी झाली. सकाळी मोठी खळबळ उडाली. मालक संतापला. सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली. गणेशने संधी साधली. तो म्हणाला, साहेब, काल रात्री शेवटी गोदामात माधवच होता. क्षणभर सगळ्यांच्या नजरा माधवकडे वळल्या. माधव शांत उभा होता. त्याने स्पष्ट सांगितलं, मी काम संपल्यावर कुलूप लावून घरी गेलो. चोरीशी माझा काहीही संबंध नाही. पण पुरावा नव्हता. मालक संभ्रमात पडला. त्याच्या मनात विश्वास होता, पण परिस्थिती वेगळी होती. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यांनी आधी त्याची थट्टा केली होती ते पुन्हा बोलू लागले. पाहिलंत, एवढा प्रामाणिक असल्याचा आव आणायचा. सगळे सारखेच असतात. सुमन रडत होती. आर्यन शाळेतून दुःखी चेहऱ्याने घरी आला. त्याच्या मित्रांनी त्याची चेष्टा केली होती. आई मात्र शांतपणे जप करत होती. ती म्हणाली, सत्याला वेळ लागतो पण विजय त्याचाच होतो. त्या रात्री माधव देवघरात बसला. त्याच्या मनात वेदना होती. त्याने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. स्वामी, मी आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही. मग ही वेळ माझ्यावर का आली? काही क्षण तो शांत बसला. काही तासातच सत्य बाहेर आलं. चोरी गणेशनेच केली होती. सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध मिळाले. त्याने स्वतःची चूक कबूल केली. मालकाने लगेच माधवची माफी मागितली. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. तो म्हणाला, माधव, मला तुझ्यावर विश्वास होता, पण परिस्थितीमुळे मी डळमळलो. मला माफ कर. माधव हसला. तो म्हणाला, साहेब,
राग धरला असता तरी मी स्वामींचा भक्त कसा म्हणून घेतला असता. हे ऐकून मालकाच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवशी मालकाने सर्व कर्मचाऱ्यांसमोर घोषणा केली, आजपासून माधव फक्त कर्मचारी नाही, तो या गोदामाचा व्यवस्थापक असेल. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ज्यांनी त्याच्यावर संशय घेतला होता त्यांची मान खाली गेली. घरी परतल्यावर माधवने ही बातमी सांगितली. सुमन आनंदाने रडू लागली. आर्यन वडिलांना मिठी मारून म्हणाला, बाबा, मला माहिती होतं तुम्ही कधी चुकीचं काम करणार नाही. आईने स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावला. ते म्हणाले, स्वामी भक्ताची अब्रू कधीच जाऊ देत नाहीत. काही दिवसांनी माधव गावातील मंदिरात गेला. तिथे एक गरीब वृद्ध माणूस बसला होता. तो 2 दिवसापासून उपाशी होता. माधवने कोणताही विचार न करता आपल्या खिशातील जवळपास सगळे पैसे त्याला दिले. त्याच्यासाठी अन्न खाल्लं, नवीन कपडेही घेतले. सुमनने विचारलं, आपल्याला पैशांची गरज आहे, तरी तू एवढे सगळं का केलंस? माधव हसून म्हणाला, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा स्वामींनी मला माणसांच्या रूपाने मदत पाठवली. आज कोणाच्या तरी आयुष्यात मी ती मदत बनलो, तर त्यातच स्वामींची सेवा आहे. त्या रात्री माधवला पुन्हा एक विलक्षण स्वप्न पडलं. त्याला ते तेजस्वी वृद्ध साधू दिसले. त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, संपत्ती मिळणं मोठं नाही, मनातला अहंकार नष्ट होणं मोठं आहे. ज्याच्या मनात दया, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असते त्याच्यावर माझी कृपा सदैव असते. माधव दचकून जागा झाला. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्याने देवघरात जाऊन स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार केला. त्या दिवसानंतर त्याचा विश्वास आणखी दृढ झाला. त्याला आता खात्री झाली होती की स्वामी समर्थ आपल्या भक्तांची साथ प्रत्येक क्षणी करत असतात, कधी दिसून तर कधी अदृश्य रूपाने. माधवच्या आयुष्यात आता शांतता होती. संकटे पूर्णपणे संपली नव्हती, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद त्याला मिळाली होती. प्रत्येक सकाळी तो पूर्वीप्रमाणे स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत असे आणि एकच प्रार्थना करायचा, स्वामी, मला संपत्ती नको, पण योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. याच प्रार्थनेत त्याला खरी श्रीमंती मिळत होती. एक दिवस गावात बातमी पसरली की जवळच्या नदीला अचानक मोठा पूर आला आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. काही कुटुंबाचे संसार अक्षरशः वाहून गेले होते. गावभर भीतीचे वातावरण होते. लोक स्वतःचे घर आणि कुटुंब वाचवण्यात व्यस्त होते. माधवने एक क्षणही विचार केला नाही. तो ताबडतोब मदतीसाठी धावला. ज्यांच्या घरात अन्न नव्हते त्यांच्यासाठी धान्य घेऊन गेला. ज्यांची लहान मुले अडकली होती त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. वृद्धांना खांद्यावर घेऊन तो पाण्यातून चालत राहिला. अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. माधव, तुझ्याही जीवाला धोका आहे. तो हसून म्हणाला, माझा जीव जर कोणाच्या उपयोगी पडत असेल तर त्याहून मोठं भाग्य नाही. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गाव त्याच्या कामाचं कौतुक करू लागला. ज्यांनी एकेकाळी त्याची थट्टा केली होती तेच लोक आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले. गावातील सरपंच म्हणाले, माधव, तू फक्त स्वतःचं आयुष्य बदललं नाही, तर या गावाला माणुसकी म्हणजे काय हे शिकवलंस. माधवने नम्रपणे उत्तर दिलं, हे माझं नाही, ही स्वामी समर्थांनी दिलेली शिकवण आहे. काही दिवसांनी गावात स्वामी समर्थांच्या नामसप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. गावातील प्रत्येकजण त्या कार्यक्रमात सहभागी झाला. भजन, कीर्तन, नामजप आणि प्रवचनामुळे वातावरण भक्तिमय झालं. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी गावकऱ्यांनी आग्रह केला, माधव, तू काही शब्द बोल. माधव हळूहळू व्यासपीठावर गेला. त्याने सर्वांकडे प्रेमाने पाहिलं आणि शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. बंधूंनो आणि भगिनींनो, मी कोणताही मोठा माणूस नाही, मी संत नाही. मी फक्त संकटातून गेलेला एक सामान्य माणूस आहे. माझ्या आयुष्यात गरिबी आली, दुष्काळ आला, कर्ज आलं, अपमान आला, खोटे आरोप आले, पण एक गोष्ट मी कधीच सोडली नाही. ती म्हणजे स्वामी समर्थांवरील श्रद्धा. सभागृहात पूर्ण शांतता होती. प्रत्येकजण त्याचे शब्द मनापासून ऐकत होता. माधव पुढे म्हणाला, श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही चांगुलपणा सोडू नये, दुसऱ्याला मदत करणं थांबवू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नये. हे ऐकताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. गावातील तोच सावकार ज्याने एकेकाळी माधवचा अपमान केला होता,
तो पुढे आला. त्याने सर्वांसमोर हात जोडले. माधव, मला माफ कर. मी पैशाच्या गर्वात माणुसकी विसरलो. आज तुझ्याकडून मला खरी श्रीमंती काय असते हे समजलं. माधवने त्याला मिठी मारली. तो म्हणाला, क्षमेमुळेच मन हलकं होतं. त्या दिवसापासून गावात एक सुंदर बदल दिसू लागला. लोक एकमेकांना मदत करू लागले. भांडणं कमी झाली. गरजूंसाठी अन्नदान सुरू झालं. गावातील तरुणांनी वृद्धांची सेवा करण्याचा संकल्प केला. प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांच्या नामस्मरणासाठी गावकरी एकत्र येऊ लागले. माधवला वाटलं, हीच स्वामी समर्थांची खरी कृपा आहे. चमत्कार म्हणजे आकाशातून सोने पडणे नाही. चमत्कार म्हणजे माणसाच्या मनात प्रेम, दया, श्रद्धा आणि माणुसकी जागी होणे. वर्षे लोटली. आर्यन मोठा झाला. तो शिक्षण पूर्ण करून गावात परतला. त्याने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा, तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा कोणता? माधव हसला. त्याने स्वामी समर्थांच्या फोटोसमोर पाहिलं आणि म्हणाला, बाळा, पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो. आरोग्य बिघडलं तर उपचार होऊ शकतो. पण जर श्रद्धा हरवली तर माणूस आतून रिकामा होतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वामी समर्थांवरील विश्वास कधीच सोडू नको. आर्यनने वडिलांच्या पायांना स्पर्श केला. त्याच्या डोळ्यात अभिमान होता. त्या संध्याकाळी माधव नेहमीप्रमाणे देवघरात बसला. दिव्याची ज्योत शांतपणे तेवत होती. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर त्याने हात जोडले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याच्या मनात कोणतीही इच्छा नव्हती. कारण त्याला समजलं होतं, ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. आणि ज्याच्या आयुष्यात स्वामी समर्थांचे नाव आहे तो कधीच खऱ्या अर्थाने एकटा नसतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर आजच एक संकल्प करा. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समर्थांवरील विश्वास कधी सोडायचा नाही. आता मला कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेचा एखादा अनुभव असेल तर तोही कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचा अनुभव एखाद्या निराश मनाला नव्याने जगण्याची प्रेरणा देऊ शकतो. हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा म्हणून तो आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि सर्व भक्तांना शेअर करा. अशा श्रद्धा, प्रेरणा आणि स्वामी समर्थांच्या कृपेच्या कथा नियमित पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी स्वामी समर्थांच्या कथेसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.